आज नेसरी इथल्या प्रचार सभेत प्राध्यापक संजय मंडलिक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि कोल्हापूरच्या गादीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्याचे कोल्हापुरात संतप्त पडसाद उमटू लागलेत। सायंकाळी कोल्हापुरातील शाहू प्रेमींनी दसरा चौकात एकत्र येत खासदार संजय मंडलिकांच्या वक्तव्याचा जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी वेगळ्या वाटेने जाल तर याद राखा अशा शब्दात खासदार मंडलिकांना इशारा दिला। साऱ्या देशाला एक सामाजिक समतेचा सल्ला दिला आणि सामाजिक समतेची नगरी म्हणून ज्या कोल्हापूरकडे पाहिलं जातं त्या शाहू छत्रपतींचा अपमान हा फक्त त्यांचा नाही तर हा कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे। त्यामुळं संजय मंडलिकांना आम्ही सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या वल्गना करून तुम्ही जर वेगळ्या वाटेवर जात असाल तर याद राखा। माजी नगरसेविका भारती पोवार यांनी या घृणास्पद वक्तव्यामुळे खासदार संजय मंडलिकांचं डिपॉझिट जप्त होईल असं सांगितलं। भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी ज्या प्रकारे छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका केलेली आहे ही घृणास्पद आहे आणि त्यांचे वडील सदाशिवराव मंडलिक साहेब जर जिवंत असते तर पायातलं काढून त्यांनी त्यांच्या मुलाला मारलं असतं, कारण त्यांचा छत्रपती शाहू घराण्याबद्दल नितांत आदर बाळगणारे असे सदाशिवराव मंडलिक होते। संजय मंडलिकांनी ही मोठी चूक केलेली आहे की छत्रपती घराण्यावरती बोलून मंडलिक साहेबांचा आता डिपॉझिट सुद्धा जप्त होईल हे आव्हान आम्ही या ठिकाणी करतो। शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणी यांनी खासदार मंडलिकांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं ते अशी वक्तव्य करतायत असं सांगत हिम्मत असेल तर त्यांनी बिंदू चौकात येऊन असं बोलावं अशा शब्दात खासदार मंडलिकांना आव्हान दिले। त्यामध्ये उच्चांकी मतानं शाहू महाराज निवडून येतील याची खात्री झाल्यानंतर संजय मंडलिक आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडळीची पायाखालची वाळू घसरलेली आहे। आमचं एकच मत आहे की संजय मंडलिकने मैदानामध्ये यावं, मैदानामध्ये उतरावं आणि जर स्टेटमेंट करायचं असेल तर कोल्हापुरातनं बाहेर जाऊन स्टेटमेंट करू नये। जे काय बोलायचं असेल तर हिम्मत असेल तर बिंदू चौकात येऊन बोलून दाखवावं। ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या खास शैलीत खासदार मंडलिकांवर टीका केली आहे। मला वाटते किती वाजता ते बोलले, सकाळी बोलले की सायंकाळी बोलले, हा एक संशोधनाचा विषय, संशोधन केलं पाहिजे। किती डिग्री सेंटीग्रेडला ते असताना बोलले हा देखील फार महत्त्वाचा विषय। गादीवर बोलणं सोपं आहे, पण ज्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास नाही त्या गोष्टीवर कशाला बोलायचं। ती गादी हिंदू धर्माची आहे, ती गादी मराठा समाजाची आहे, ती गादी 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा अभिमान वाढवणारी ती गादी। जर आपल्याला एखाद्या विषयावर ज्ञान नसेल, समोरच्या व्यक्तीला टीका करण्यासारखं त्यांच्याकडे काही शिल्लक नसेल तर आवर्जून अशी कळ काढणं योग्य नाही। ते एक जबाबदार आहेत, त्यांचे वडील फार मोठे पदवी भोगून त्यांनी हयात त्यांची अतिशय प्रामाणिकपणानं घालवलेली आहे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून हिंदू धर्माचाच अपमान, हिंदू गादीचा अपमान यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी इतर कोल्हापूर शहरामध्ये इतर जे लोक वावरतात स्वतःहून, म्हणजे मी इतिहास संशोधक असं समजून कुठेतरी अशी ते मिश्याची स्टाईल किंवा दाढीची स्टाईल वेगवेगळ्या पद्धतीनं कोरायची आणि मी फार कोणतरी संशोधक आहे असं दाखवायचं, ह्या पद्धतीमध्ये संजय मंडलिकांची गिनती आजपासून सुरू झालेली आहे। मला वाटते जनता कोल्हापूरच्या गादीचा मान सन्मान राखून 100% यांचा पराभव करून दाखवेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी जनता या वक्तव्याबद्दल खासदार मंडलिकांचा हिशेब चुकता करेल असं सांगत या वक्तव्याचा निषेध केला। लोकसभा 2024 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील माननीय छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि या उमेदवारावर विरोधी पक्षाच्या उमेदवारानं म्हणजे संजय मंडलिकांनी जी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे त्याबद्दल आम्ही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जाहीर निषेध करतो। मी उत्तर विधानसभा अध्यक्ष या नात्याने या उमेदवाराचा जाहीर निषेध करत आहे आणि आम्ही छत्रपती शाहू महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत आणि याची किंमत
संजय मंडलिकांना ही जनता, कोल्हापूरची जनताच दाखवून दिला आणि त्यांना सर्वसामान्य कोल्हापूरकरांनी देखील खासदार संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. आज एक जस्टच आत्ता एक बातमी व्हायरल आलेली आहे आणि ती पण मी ऐकला व्हिडिओ त्याचा, की माजी खासदार संजय मंडलिक यांनी जे छत्रपती घराण्यावर जे टीकास्त्र केलेलं आहे किंवा वारस नाही असं जे सांगितलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी ते स्वतः प्राध्यापक असताना असं जर स्टेटमेंट येत असेल तर अवघडच आहे, कारण कुठल्या धुंदीत ते वावराले तर रोज एक वेगळं स्टेटमेंट करायला. जनता आधीच त्यांना वैतागले आहे, कुठं फिरत नाहीत म्हणून, कुठं पडलेले असतात हे आम्हाला माहीत नाही. आणि आत्ता हे उगवले आहेत, पक्षाचं तिकीट घेतलं आहे आणि इथून पुढं जे काय करायला लागले आहेत रोज वेगळं स्टेटमेंट आहे, कुणाच तरी ऐकतात आणि बोलतात. स्वतः ते प्राध्यापक आहेत, त्या प्राध्यापकाच्या पदवीला किंवा त्यांनी जे प्राध्यापक पद मिळवलं ह्याला आता काय अर्थ लावायचा हे आम्हाला काही समजून झालं आहे. तसंच त्यांनी जे शिवसेनेचं तिकीट घेऊन निवडणूक लढवली, त्यांच्याच वारसांच्या पाठीत खंजर घुसला शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या, आणि आपण दुसऱ्याच गटात सामील झाले. ही कुठली वारस, हे कुठले हे या मंडलिकांचा बालिशपणा यातून दिसून आलेला आहे. मंडलिक एवढे बालिश असतील हे कोणालाही वाटलं नव्हतं. मंडलिकांचा निषेध आम्ही ह्या वक्तव्यातून करत आहे. मंडलिकांना ह्यावेळी पाडूनच त्यांचा आम्ही निषेध करणार आहे. लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींच्या बाबतीमध्ये जे अपमानकारक उद्गार काढलेले आहेत त्याबद्दल प्रथम कोल्हापूरकरांनी संजय मंडलिकांना जाहीर माफी मागण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. कोल्हापूरमध्ये कागल हे राजकीय विद्यापीठ म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असताना त्याच कागलच्या कुपुत्राने ज्या पद्धतीने शाहू महाराजांचा उल्लेख अत्यंत अपमानकारक पद्धतीने केलेला आहे ते पाहता कोल्हापूरची जनता ह्या कुपुत्राचे डिपॉझिट यंदाच्या लोकसभेमध्ये नक्कीच जप्त करेल यामध्ये शंकाच नाही. आणि याबरोबरच कागलकरांनी विशेषतः आपल्या या कुपुत्राला समजावण्यासाठी त्यांच्यावर आत्ताच अब्रू नुकसानीचा दावा ठोकला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण कागलकर घराणं हेच शाहू महाराजांचं मूळ घराणं असताना कोल्हापूरकरांच्या वतीनं आम्ही सर्वजण संजय मंडलिकांचा नव्हे संजय मांडलिकांचा जाहीर निषेध करत आहोत. छत्रपती महाराज की त्यांच्या कुळीतलेच वारस असल्याशिवाय त्यांनी दत्त घेतलेला नाही शाहू महाराजांनी, की परक्याला घेतलं आहे काय, त्यांच्या वंशातलेच आहे ते काय. आणि संजय मंडलिक टीका करायला की शाहू महाराजांनी जे केलं आहे ते तू काय केलं आहेस. त्यांनी शाहू महाराजांनी पाणी तरी घोटभर प्यायला दिलेलं आहे आणि एक दिवस आड जरी असतं तर आम्ही त्यांच्या जीवावर पितोय पाणी. बरेच जणांना शेती वाडी मदत जातीभेद सगळ्यांना सवलती अशा केलेल्या आहेत. ते शाहू महाराजांच्याकडे बघून आम्हाला त्यांना मतदान छत्रपतींना करायचंच आहे आणि जनतेनं शहाणं व्हावं आणि जाणीव ठेवून त्यांच्या वचनाला पाणी तर पितोय म्हणून एक हे करावं, मतदान करावं. माझी दसरा चौकातील निदर्शनांमध्ये मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष RK पोवार, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी सरलाताई पाटील, चंदा बेलेकर, मराठा महासंघाचे शशिकांत पाटील, अवधूत पाटील, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, कॉम्रेड चंद्रकांत यादव, DG भास्कर यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आणि शाहूप्रेमी कोल्हापूरकर उपस्थित होते.